लास्ट लेक्चरपर्यंत पी डी एफमधले क्वेश्चन 6 झाले होते. आज 7th जो क्वेश्चन आहे तो घेईल. हे जे फर्स्ट 7 क्वेश्चन आहेत, ते 7 जे क्वेश्चन आहेत ना, ते बुकमधले 7 क्वेश्चन आहेत. आपल्या बुकमध्ये बायबॅकसाठी 7 क्वेश्चन आहेत. सो हे जे 7 क्वेश्चन आहेत ते बुकमधले 7 क्वेश्चन आहेत. त्यानंतर काही एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत, ते सगळे स्वतःहून प्रॅक्टिस करायचे. जो क्वेश्चन नंबर 6 घेतला होता त्याच्यामध्ये आपण 3 टेस्ट बघितल्या होत्या. 3 टेस्ट त्याच्यावर डिपेंड जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे असे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये 3 टेस्ट आधी आपल्याला अप्लाय करायला लागतात. नंबर ऑफ बायबॅक कॅल्क्युलेट करायला लागतात. ओके. सो आता हा जो क्वेश्चन नंबर 7 आहे, तो क्वेश्चन नंबर 7 काय बोलतोय, एक्स लिमिटेड हॅज द फॉलोइंग कॅपिटल स्ट्रक्चर. एक एक्स लिमिटेड आहे, त्याची बॅलन्स शीट दिली आहे बेसिकली आपल्याला. इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर नाही आहे, इक्विटी शेअर कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस. रिझर्वमध्ये पण जास्त काही नाही आहे. ओके. एस पी, प्रॉफिट अँड लॉस, एक्सपोर्ट रिझर्व. आता एक्सपोर्ट रिझर्व हा फ्री रिझर्व नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. एक्सपोर्ट रिझर्व फ्री रिझर्व नाही आहे. मी लिस्ट बनवायला सांगितली होती. मी जास्त त्याच्यावर एक्सप्लेनेशन नाही देणार आहे का फ्री रिझर्व नाही आहे, ते सगळं स्वतःहून फाइंड आउट करायचं आहे. The shareholders, on recommendation of Board of Directors, approve wide special resolution at their meeting on 10th April 2021 the proposal to buy back maximum permissible equity share considering huge cash surplus following account of one of its division. आता त्यांनी सांगितलंय की मॅक्झिमम परमिशेबल इक्विटी म्हणजे की कंपनीचा जो ॲक्ट आहे, कंपनीज ॲक्ट 2013, तो ॲक्ट जेवढं जास्तीत जास्त बोलतो, म्हणजे सिम्पली आपल्याला काय सांगितलं आहे, त्या 3 टेस्ट आहेत ना, त्या 3 टेस्टला अप्लाय करा आणि त्या तिघांमधलं जे ॲक्टने सांगितलं, ॲक्ट काय बोलतो, त्या 3 टेस्ट अप्लाय केल्यानंतर त्याच्यातलं जे सगळ्यात कमी असेल ते तुमचा नंबर ऑफ बायबॅक असेल. तो आता मॅक्झिमम परमिसेबल म्हणजे क्वेश्चन आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगतोय की आधी त्या 3 टेस्टने क्वेश्चन सोडवा, त्या 3 टेस्टमधला जो सगळ्यात कमी असेल तो आपला नंबर ऑफ शेअर बायबॅक आहे. मार्केटमध्ये प्राईस दिली आहे 25. फेस व्हॅल्यू जी दिली होती ती होती 10 रुपीज, म्हणजे 15 रुपीज प्रीमियम आहे. ओके. आता इथं काय दिलं, इट वॉज डिसाईड टू ऑफर प्राईस ऑफ 20% अबाव मार्केट प्राईस. आता ही मार्केट प्राईस किती आहे, 25 रुपीज. सो 25 प्लस 20% इज इक्वल टू ₹30. तो बायबॅक प्राईस 25 नाही आहे, 30 आहे. जर त्यांनी दिलं नसतं की बायबॅक प्राईस काय की 25 आहे की 10 आहे, सो ऑलवेज मार्केट प्राईस घ्यायची. मार्केटमध्ये त्या शेअरची किती प्राईस आहे कंपनी तेवढंच पे करते शेअर होल्डरला. आता जर त्यांनी प्रीमियम दिलं आहे त्यांना एक्स्ट्रा मार्केट प्राईसवर, सो आपण ते प्रीमियम पण ॲड करून घेतलं. ॲडवाइज द कंपनी ऑन मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स that can bought back and record journal entries for the same, assuming the buyback has been completed in full within the next 3 months. Okay. If borrow funds were 1200 crore and 1500 crore respectively, would your answer change? आता borrowed fund किती आहे, borrowed fund म्हणजेच लोन फंड. borrow म्हणजे उधारीवर घेतलेले पैसे and loan is borrowed fund. लोन पण एक बॉरोड फंडच आहे ना, उधारीवर घेतलेलं. त्यांनी सांगितलंय की जर हे 800च्या जागी किती 1200 किंवा 1500 असतं तर तुमचा आन्सर चेंज झालं असतं का. सो याचं आन्सर आहे मे बी चेंज होऊ शकतं. रिझन, आपण ज्या 3 टेस्ट करतो त्याच्यामध्ये एक काय, शेअर आउटस्टँडिंग टेस्ट, रिसोर्स टेस्ट आणि डेप्ट इक्विटी टेस्ट. सो डेप्ट म्हणजेच काय, बॉरोड फंड. जर बॉरोड फंडची अमाऊंट चेंज झाली तर ऑब्वियसली गोष्ट आहे की इथे तिसऱ्या टेस्टमध्ये नंबर ऑफ शेअर वेगळे येतील, म्हणजे आपला आन्सर मे बी डिफरंट येऊ शकतं. सिम्पली क्वेश्चन आपण सोडवायला घेऊ. आधी आपल्याला काय नाही काढायचं आहे क्वेश्चनमध्ये, तिन्ही टेस्ट दिल्यात, तिन्ही टेस्टचं आन्सर काढायचं आहे. सगळ्यात आधी कोणती टेस्ट येते, शेअर आउटस्टँडिंग. आन्सर
शेअर आउटस्टँडिंग टेस्ट. डायरेक्ट आन्सर लिहायला स्टार्ट नाही करायचं, आधी लिहायचं ॲज पर प्रोव्हिजन. आता प्रोव्हिजनचं नंबर काय ते मला माहीत नाही, ॲक्ट सेक्शन ते माझ्या लक्षात नाही आहे. सो मी काय लिहेल, ॲज पर प्रोव्हिजन ऑफ कंपनीज ॲक्ट 2013, कंपनीज ॲक्ट 2013, any company can bought back maximum shares by doing following test. आता हे माझ्या वर्डमध्ये लिहितोय. एक्झाममध्ये असंच्या असं नाही लिहिलं तरी चालेल, थोडंसं चेंज करून थोडंसं अजून चांगल्या वर्डिंगवर लिहिलं तरी चालेल. ॲज पर लॉ कंपनी कॅन bought back minimum of following, किंवा इथं असं आलं असतं, कंपनी कॅन मॅक्झिमम बॉट बॅक मिनिमम ऑफ फॉलोविंग. म्हणजे या 3 टेस्टपैकी जी सगळ्यात कमी अमाऊंट असेल कंपनी तेवढंच बॉट बॅक करू शकते. ओके. सो पहिली जी टेस्ट येते ती टेस्ट काय, पहिली जी टेस्ट येते ती आहे शेअर आउटस्टँडिंग. आता मेन आन्सर चालू होईल. शेअर आउटस्टँडिंग टेस्ट, शेअर आउटस्टँडिंग टेस्ट. शेअर आउटस्टँडिंग टेस्ट काय बोलते ते पण लिहायचं आधी. ॲज पर सच टेस्ट कंपनी कॅन बॉट बॅक. एक्झाममध्ये कसं लिहायचं ते सांगतोय. कंपनी कॅन, जेव्हा घरी प्रॅक्टिस कराल असं नाही लिहिलं तरी चालेल, बट एक्झाममध्ये असंच प्रेझेंटेशन हवं तर 7पैकी 7 मार्क्स हवे असतील. ॲज पर सच टेस्ट कंपनी कॅन बॉट बॅक 25% ऑफ इट्स आउटस्टँडिंग शेअर्स. आउटस्टँडिंग शेअर म्हणजे मार्केटमध्ये आता जेवढे इश्यू केलेले शेअर आहेत ते शेअर्स, त्याला आपण आउटस्टँडिंग शेअर म्हणतो. किती आहेत? इक्विटी आपली बॅलन्स शीट खाली गेली वाटतं. बॅलन्स शीट कुठे गेली? बॅलन्स शीटच गायब झाली. अच्छा इथे, अच्छा तिकडे आहे काय? इथे बॅलन्स शीट आहे. 300 करोड. आता मी इथं रुपीज इन करोड्स घेईल, म्हणजे 300 करोड जर अमाऊंट आहे आणि 10 रुपीज जर एक शेअरची प्राईज आहे म्हणजे 30 करोड शेअर आहेत. तर मी इथे एक नोट पण देईल आन्सर सॉल्व करताना. असं इथंच एक नोट पण देऊन ठेवेल. आता हे मी आधी रीड नव्हतं केलं, सो नोट असं लिहून ठेवेल वरती. ऑल figures noted here are in crores. म्हणजे खाली मी जेवढ्या फिगर्स शो केल्यात तेवढ्या मी करोड्समध्ये दाखवल्यात. ओके. सो आता इथे काय येईल, 30 करोड ना. सो 30 करोड इंटू 25%, therefore
इज इक्वल टू किती येईल 30 करोडचं 25%, 7.5 करोड, 7.5 करोड शेअर. हे झालं माझं पहिल्या टेस्टचा आन्सर. सेकंड काय आन्सर येईल, सेकंड टेस्ट काय येईल, रिसोर्स टेस्ट. रिसोर्स टेस्ट काय बोलते, रिसोर्स टेस्ट काय बोलते ते लिहायचं आधी. ॲज पर वरती जसं लिहिलं होतं सेम, ॲज पर सच टेस्ट कंपनी कॅन बॉट बॅक, एवढी लाईन सेमच राहणार आहे. ॲज पर अबाउट टेस्ट कंपनी कॅन बॉट बॅक maximum 25% of its available resources. त्याचं मीनिंग सांगतो मी, जे मी आधी नव्हतं सांगितलं. अवेलेबल रिसोर्सेस, कंपनीचं जेवढं टोटल इक्विटी आहे, इक्विटी म्हणजे काय असतं, नेटवर्थ. ज्यावेळी मी इक्विटी बोलेल ना, इक्विटी, मीच नाही कुठेही जर वर्ड बघितला इक्विटी, तर इक्विटीचं मीनिंग इक्विटी शेअर्स नाही होत. इक्विटी शेअर्स आणि इक्विटी बोथ आर डिफरंट थिंग्स. इक्विटी इज नॉट इक्वल टू इक्विटी शेअर्स, हे नॉट इक्वल टू इक्विटी शेअर्स आहे. इक्विटीचं मीनिंग काय होतं, नेटवर्थ. इक्विटी इज इक्वल टू नेटवर्थ. आता नेटवर्थ काय असतं, ह्याचं मीनिंग काय होतं, इक्विटी शेअर कॅपिटल प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस, या तिघांचं कंबाईन मिळून बनतं नेटवर्थ किंवा इक्विटी. इक्विटी इज नॉट इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल इक्विटीचा जस्ट एक पार्ट आहे, हे लक्षात ठेवायचं, भरपूर कामाची गोष्ट आहे. इक्विटी शेअर कॅपिटल प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस इज इक्वल टू इक्विटी किंवा नेटवर्थ. So as per this test, company can bought back maximum 25% of its available resources. So as per this test, आधी काय करायचं, रिसोर्सेस कॅल्क्युलेट करायचे. रिसोर्सेस इज इक्वल टू, आता रिसोर्सेसमध्ये काय काय, रिसोर्सेसमध्ये आपल्याकडे आहे इक्विटी शेअर बरोबर. रिझर्व्समध्ये जे जे आहे ते सगळं घ्यायचं. GR 270, सिक्युरिटी प्रीमियम 100. आता मी ह्याची टोटल इथेच करतो आणि एक टोटल तिथे घेऊन जाईल फक्त. एक्सपोर्ट रिझर्व हा पण एक काय रिझर्वचा पार्ट आहे, भले तो फ्री रिझर्व नाही आहे, बट तो एक रिझर्व आहे म्हणून त्याला आपण कॅल्क्युलेट करतो. ओके, 85 हे झालं 130 प्लस 100 प्लस 270 किती झालं हे 53 4 5 500 झालं, 5 आणि 3 800. सो टोटल 800 आहे आपलं रिसोर्सेस. मी जे कॅल्क्युलेट केलं इथं लिहायचं असं, इक्विटी शेअर कॅपिटल इज इक्वल टू 300. ही जी नोट लिहिली ना इथं, ही नोट नाही लिहिली तरी होईल. जर मी इथं असं लिहितोय ना 30 करोड, असं लिहितोय प्रत्येक वेळी करोड पुढे अमाऊंटचा, तो नाही लिहिलं तरी होईल. ओके, तर डबल कन्फ्युजन नको. जर एक्झाममध्ये असं लिहिणार असेल करोड पुढे, तर ही नोट नाही लिहिली तरी चालेल. बेस्ट आहे की नकोच लिहू. जर असं तू लिहिणार असेल करोड, पण तुला असं हवं आहे फक्त की 7.5 शेअर्स, सो दॅट टाईम यू शुड नोट दिस नोट, बिकॉज एक्झामिनर आन्सर चुकीचं देणार जर ती नोट नाही लिहिली तर. सो बेटर आहे नोट न देता असं लिहायचं डायरेक्ट. आणि जर जर्नल एंट्री वगैरे करत असेल, त्याच्यामध्ये जर अमाऊंट अशा शॉर्टमध्ये घेणार असेल, तर तिथं तर आपण असंच लिहू ना 7.5 7.5, दॅट टाईम तशी नोट लिहायची. इथे गरज नाही आहे बट नोटची. ओके, ठीक आहे. चल क्वेश्चन पुढे. रिझर्व्ह अँड सरप्लस. आता रिझर्व्ह अँड सरप्लस मी डायरेक्ट लिहितोय 500 टोटल त्याची. एक्झाममध्ये सगळं लिहायचं की हां GR एवढा होता, त्यानंतर काय होतं P&L एवढा होता, असं सगळ्याची टोटल लिहायची प्लस प्लस साईन देऊन. आणि शॉर्ट फॉर्म एक्झाममध्ये यूज नाही करायचे. GR E हे सगळं ना
घरी ज्यावेळी आपण सेल्फ स्टडी करतो ना, प्रॅक्टिस करतो, एका तासात आपल्याला 10 सम करायचे आहेत, त्या टाईमला हे सगळं करायचं असतं. एक्झाममध्ये आपल्याला वर्षभर जेवढी मेहनत केली ते 3 तासात लिहायचं असतं. सो त्या टाईमला जर एवढ्या छोट्या गोष्टीमुळे जर मार्क्स कट होणार आहे तर काय फायदा नाही ना. सो त्यामुळे तिथे एकदम वर्षभरासारखं जे कंजूसपणा करून ठेवलेलं ना ते सगळं तिथे काढायचं, फ्री करायचं एकदम. 800 करोड. आता 800 करोडचं 25% येईल इथे. सो 800 करोड्स इंटू 25% इज इक्वल टू किती होईल? 200 करोड. ओके. आता हे फायनल आन्सर नाही आहे, इथं अमाऊंट आहे, रुपीज आहे ना. आपल्याला नंबर ऑफ शेअर पाहिजे. देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स, सॉरी, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 200 डिवायडेड बाय 30. आता 30 काय घेतलं? माझ्याकडे टोटल 200 करोड आहेत. मी शेअर कितीला विकत घेणार आहे? बायबॅक प्राईस काय? 30. मग नंबर ऑफ शेअर काढताना इथे आपण डिवाइड बाय बायबॅक प्राईस करतो. रिसोर्सेसचं 25% घेतलं, तर 25%ला आपण डिवाइड केलं 30ने. का? मला नंबर ऑफ शेअर्स काढायचे आहेत. हे तर रिसोर्सेसचा अमाऊंटमध्ये. वरती जर टेस्ट बघितली तर इथं तर डायरेक्ट शेअर्स आले होते आपल्याकडे. 30 करोड शेअर्स होते, त्याचं 25%. आणि इथं रिसोर्सेसचं 25% घेतो. सो आपल्याला रिसोर्सेस अमाऊंटमध्ये त्याला शेअर्समध्ये कन्वर्ट करायचं, म्हणून आपण डिवाइड बाय बायबॅक प्राईस करतो. तर 200 डिवाइड बाय 30 मला कॅल्क्युलेटर यूज करावं लागेल. एक मिनटं. छोटे मोठे कॅल्क्युलेशन. 200 डिवायडेड बाय किती होतं? 30, विच इज इक्वल टू 6.6667 करोड शेअर. 6.6666 करोड शेअर. 4 डिजिट विदाउट राऊंडिंग ऑफ. मी इथं राऊंड ऑफ नाही केलं, 7 नाही घेतलं. जर राऊंड ऑफ करायचं आहे तर असं लिहायचं, 6.67 करोड. बट बेटर आहे 6.6666. 4 डिजिट घ्यायचे, राऊंड ऑफ नाही करायचं, म्हणजे जसं डिजिट आहे तसं लिहायचं, पुढे मागे काय नाही करायचं. 4 डिजिट. ओके. आता थर्डवाली टेस्ट आहे. एकदा हे लिहायचं असेल तर मी थोडं थोडं देतो लिहायला, किंवा पॉज करून लिहून घेतलं तरी चालेल. बेटर आहे पॉज करून लिहून घेतलं तर बरं होईल. फक्त 1 मिनटं. ठीक आहे. त्यानंतर हे सेकंड. सेकंड नंतर आता थर्ड. आय होप सेकंड लिहून झालं असेल. थर्ड काय? डेप्ट इक्विटी रेशो टेस्ट. डेप्ट इक्विटी रेशो टेस्ट काय बोलते? आता इथं स्टार्टिंगचं सेम राहील. ॲज पर दिस टेस्ट कंपनी कॅन बॉट बॅक किंवा बाय बॅक. कंपनी कॅन बॉट बॅक मॅक्झिमम 2:1. मॅक्झिमम shares by maintaining 2:1 ratio of debt and equity. आता ह्याचं मिनिंग काय होतं? ह्याचं मिनिंग होतं, इक्विटी सांगितलं इथे. इक्विटी बोललोय मी, इक्विटी शेअर कॅपिटल नाही बोललोय. इक्विटीचं मीन काय होतं? इक्विटी शेअर कॅपिटल नाही, इक्विटी प्लस प्रेफरन्स प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. ओके.
आणि डेप्टचं मिनिंग होतं लॉंग टर्म डेप्ट. लॉंग टर्म डेप्ट म्हणजे असं डेप्ट जे लॉंग पिरियडसाठी आहे, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष. आता ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर बँकेकडनं घेतलेलं लोन, किंवा फक्त जर लोन दिलं तर बँक लोन आलं. इथे आलं डिबेंचर, इथे आलं काय, गव्हर्नमेंटकडनं काही लोन वगैरे घेतले ते. त्यानंतर बॉन्ड्स येतील, क्रेडिटर, बिल्स पेएबल, ते सगळं इथे येणार नाही, बिकॉज ती करंट लायबिलिटी, एक शॉर्ट टर्म लायबिलिटी आहे, ते सगळं नाही. प्रोव्हिजन्स वगैरे पण इथं कॅल्क्युलेट नाही होत, इथं फक्त लॉंग टर्म डेप्ट कॅल्क्युलेट होते. ओके, सो 2:1 रेशो काय बोलतोय, ह्याचं एक एक्झाम्पल देतो. समजा माझ्याकडे, एक्झाम्पल नाही देत, चल एक क्वेश्चनच बघू आपण डायरेक्ट. हा, माझ्याकडे डेप्ट किती आहे, क्वेश्चनमध्ये काय सांगितले, किती डेप्ट आहे माझ्याकडे. माझ्याकडे डेप्ट आहे 800, म्हणजे 800 करोड. ओके, माझ्याकडे डेप्ट किती आहे, 800 करोड. डेप्ट इज इक्वल टू 800 करोड. आता जो 2:1 चा रेशो मेंटेन करायला सांगितलं तो आफ्टर बायबॅक, म्हणजे बायबॅक झाल्यानंतर कंपनीकडे डेप्टचा रेशो आणि इक्विटीचा रेशो कमीत कमी 2:1 पाहिजे. सो इज इक्वल टू 2, म्हणजे डेप्ट म्हणजे किती आहे, 2 आहे. सो आपल्याला काय पाहिजे आता, इक्विटी. मला किती इक्विटी ठेवायला लागेल, इक्विटी इज इक्वल टू किती, 1. जर मी असं बोललो की डेप्ट जो आहे तो 800 करोड आहे, जो की 2 आहे आफ्टर बायबॅक. इक्विटी जो की 1 पाहिजे मला बायबॅक नंतर, पण तो किती आहे मला माहीत नाही. सो आपण काय करणार, सिम्पली क्रॉस मल्टिप्लाय. कसं करतात क्रॉस मल्टिप्लाय, 800 इंटू त्याच्या ऑपोजिटला कोण आहे, 1, डिवायडेड बाय त्याच्या समोर कोण आहे, त्याला डिवाइडला पाठवायचं, इज इक्वल टू 400 करोड. म्हणजे इक्विटी आफ्टर बायबॅक किती आहे, इक्विटी आफ्टर बायबॅक किती आहे, इक्विटी आफ्टर बायबॅक आहे 400 करोड. इक्विटी आफ्टर बायबॅक, आफ्टर बायबॅक should be 400 करोड और मोर. कमीत कमी 400 करोड पाहिजे, त्यापेक्षा जास्त ठेवलं इक्विटी तरी चालेल. आता कंपनीकडे टोटल इक्विटी किती होतं, आपण इथं कॅल्क्युलेट केलेलं टोटल इक्विटी आहे कंपनीकडे 800 करोड. आता हे जे कॅल्क्युलेट केलेलं रिसोर्सेस ते इक्विटीज होतं ना, प्रेफरन्स प्लस इक्विटी प्लस रिझर्वेन्सर प्लस. सो इक्विटी, इक्विटी नाही, amount for buyback, amount for buyback is equal to इक्विटी म्हणजेच नेटवर्क मायनस ही वाली जो अमाऊंट आली ना इक्विटी आफ्टर बायबॅक, ती इक्विटी आफ्टर बायबॅक. ह्याला आपण असं पण बोलू शकतो, इक्विटी बिफोर बायबॅक, बिफोर बायबॅक, आफ्टर बायबॅक. आता याचं मिनिंग काय होतं की बायबॅकच्या आधी माझ्याकडे किती आहे, बायबॅक करायच्या आधी 800. बायबॅक केल्यानंतर मला किती पाहिजे, किती ठेवायला लागेल, कमीत कमी 400. का 400, माझ्याकडे लोन आहे 800चं, म्हणजे किती 2. तर ह्याच्यासोबत मला लॉ काय बोलतो, कमीत कमी 1चं इक्विटी पाहिजे. 1 म्हणजे किती 400. मला कमीत कमी 400 ठेवणं आहे, पण 400पेक्षा कमी मी नाही ठेवू शकत. म्हणजे मी किती बायबॅक करू शकतो, दोघांचा डिफरन्स, म्हणजे मी 400 करोड बायबॅक करू शकतो. आता ह्याला पण जे आलं ते नंबरमध्ये आलं, बट मला शेअर्समध्ये कन्वर्ट करायला लागेल. ही जी व्हॅल्यू आली 800 आणि 400 ही तर रुपीज होती. एवढं माझ्याकडे इक्विटी होतं, एवढं मला ठेवायचं आहे. सो आणि एवढं मी बायबॅक करू शकतो. देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 400 अपॉन बायबॅक प्राइस.
फेस व्हॅल्यू नाही, बायबॅक प्राईस. 400 डिवायडेड बाय किती आहे 30 विच इज इक्वल टू 13.3333 करोड. आंसर इज इक्वल टू 13.3333 करोड शेअर. आता हे नंबर ऑफ शेअर झाले, वरती जी होती ती अमाऊंट होती 400 करोड. आता तिन्ही टेस्टमध्ये सगळ्यात कमी कशामध्ये आलं, ह्याच्यामध्ये किती आलं 6.666661. पहिल्या टेस्टमध्ये किती आलं होतं 7.51. सगळ्यात कमी कशात आलं सेकंड टेस्टमध्ये. खाली नोट लिहायची. therefore company can buy back maximum 6.6666 crore शेअर. किंवा याला असं पण लिहू शकतो, therefore as per companies act, as per provision of companies act, better वाटेल, provision of companies act, company can buy back maximum 6.6661 शेअर. ओके, बस आन्सर संपलं इथे. एवढं छोटंसं आन्सर होतं. आता ह्याच्यामध्ये जे मार्किंग सिस्टम आहे ती कशी असेल माहिती आहे. मेन जे 5 मार्क असतील ना, ते 5 मार्क जातील ह्यात कॅल्क्युलेशनला. 1 2 3. यांचं जर कॅल्क्युलेशन राईट आहे, हे जे आतमधलं जेवढं मी लिहून दिलं तेवढं राईट आहे, 5 पैकी 5 मार्क भेटतील. 1 मार्क देतील फक्त या गोष्टीसाठी, बिकॉज एक प्रेझेंटेशनचा जो वे आहे ना, तो वे खूप इम्पॉर्टंट असतो. एक्झामिनरला कसं प्रेझेंट होतं आहे आन्सर. सो 3 गोष्टींना गेले 5 मार्क, त्याला 1 मार्क, आणि ह्या गोष्टीला पण 1 मार्क देऊ शकतात. ही गोष्ट एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, पण ज्यावेळी आपण असं काहीतरी लिहितो ना, एक्झामिनरवर एक इम्प्रेशन जातं की हां, या मुलाला फक्त प्रॅक्टिकल येत नाही आहे, म्हणजे फक्त सम सोडवता येत नाही की रट्टा मारला, हा पहिली स्टेप दुसरी स्टेप, असं नाही. ज्यावेळेला आपण असं काहीतरी लिहितो ना, एक्झामिनर थोडंसं कॉन्फिडेंट होतं, हा स्टुडंटला माहिती आहे कॉन्सेप्ट काय आहे, कुठून ही कॉन्सेप्ट आली आहे. सो एक्झामिनर थोडं ना रफली पेपर चेक नाही करत, एकदम सॉफ्ट पेपर चेक करतो. म्हणजे जिथं तुला एक्झामिनर 2 मार्क देणार आहे, तिथं त्याच्याकडनं 3 ते 4 मार्क निघतात. का तर तो एकदम हार्डली डीपमध्ये जाऊन रीड नाही करत, वरच्यावर पेपर चेकिंग करायला सुरुवात करतो. सो ह्या काही वरच्या एक्झामच्या टिप्स आहेत, त्या मे बी फॉलो केल्या तर बेटर होतील. आता ह्याच्यावर डिपेंड जे काही क्वेश्चन आहेत ते मी होमवर्कला देतो आहे. फर्स्ट ऑफ ऑल जेवढे क्वेश्चन असतील, आता मी इथे जिथे होमवर्क केलं ते सगळं होमवर्क आहे. होमवर्कला क्वेश्चन नंबर 23 हा पण होमवर्कला आहे. काही डाऊट आलं तर बिंदास फोन चालू असतो, विचारू शकते का डाऊट आलं तर. ठीक आहे, हा क्वेश्चन नंतर घेईन मी. 22 करायचं आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सो मी करून घेईन. एकदम मी रीड केलेला, बट तो क्वेश्चन थोडा रॉंग आहे. मी केला होता क्वेश्चन हा असंच ट्रेनमध्ये बसल्या बसल्या. थोडा क्वेश्चन रॉंग आहे. 20 नंबर होमवर्क आहे, इझी क्वेश्चन आहे. तसं बघायला गेलं तर पूर्ण शीटच करायची आहे, बिकॉज एवढी शीट जर केली ना खरंच खूप इझी होईल. क्वेश्चन नंबर 21 सोडून बाकी सगळी शीट होमवर्क आहे. पहिले 7 क्वेश्चन जे की मी करून घेतले ते फक्त नोटबुकमध्ये लिहायचे आहेत, एकदा त्यांची रिव्हिजन करायची. सेम क्वेश्चन बुकमधले पण आहेत. एक क्वेश्चन मला जो इम्पॉर्टंट वाटतो, ज्याच्यामध्ये बॅलन्स वगैरे ॲड करायला लागतो, CRRचं थोडं कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये, तर तो क्वेश्चन मी करून घेईल. बाकी सगळे क्वेश्चन होमवर्कमध्ये करायचे आहेत. बायबॅकची प्रॅक्टिस इनफ झाली. नेक्स्ट जो एक लेक्चर आहे, एकच लेक्चर मी प्रेफरन्स शेअरसाठी घेईल. मे बी तो थोडा मोठा असेल, 1-1.5 तासाचा. आत्तापर्यंत मी जेवढे घेतलेत अर्धा तासाचंच घेतलेत, बिकॉज डेली लाईफमधून मला तेवढाच टाईम भेटतो आता. बट पुढचे जे प्रेफरन्सचं लेक्चर आहे ते थोडं मोठं घेईल, आणि एकाच लेक्चरमध्ये प्रेफरन्स संपवून टाकेल. त्यानंतर बायबॅकचे लेक्चर कंटिन्यू येतील आणि बायबॅक पण संपून जाईल. सोबत स्टडी चालू राहू दे.
लवकरात लवकर सिलेबस संपवायचा आहे. अजून भरपूर करायचं बाकी आहे सिलेबसमध्ये. तो जेवढ्या लवकर संपेल तेवढ्या लवकर बेटर आहे. ठीक आहे. जेवढं होमवर्क सांगितलं तेवढं